नमस्कार मित्रांनो, ट्राय म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण यांनी एक नवीन योजना आखलेली आहे आणि या नवीन योजनेनुसार मोबाईल धारकांना दंड भरावा लागणार आहे। कोणाला दंड भरावा लागणार आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर त्यापूर्वी या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जे आहेत त्या भेटत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, इथं दैनिक लोकमतमध्ये एक बातमी प्रकाशित केलेली आहे की सिम कार्ड बंद ठेवल्यास आता जे मोबाईल धारक आहेत या मोबाईल धारकांना दंड जो आहे तो दंड भरावा लागणार आहे। जर तुमच्या मोबाईलमध्ये 2 सिम कार्ड असतील आणि त्यातील एक सिम कार्ड बंद असेल तर अशा सिम कार्डवर तुम्हाला शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे। हे शुल्क एक रकमी किंवा वार्षिक आधारावर सुद्धा घेतलं जाऊ शकतं। ट्रायने मोबाईल फोन किंवा लँडलाईन नंबरसाठी मोबाईल ऑपरेटर्स कडून शुल्क आकारण्याची योजना केली आहे। त्यामुळे कंपन्या हे शुल्क वापरकर्त्याकडून वसूल करू शकतात। मोबाईल ऑपरेटर त्यांचा वापरकर्ता सोडून जाईल या भीतीमुळे बंद असलेली सिम कार्ड ते बंद करत नाहीत। नियमानुसार सिम कार्ड दीर्घकाळ रिचार्ज न केल्यास ते काळ्या यादीत टाकण्याची तरतूद आहे। अशा परिस्थितीत ट्रायने मोबाईल ऑपरेटरवर दंड आकारण्याची योजना आखली आहे आणि ज्याचा भार टेलिकॉम कंपन्या सामान्य वापरकर्त्यावर इथं टाकू शकतात। तर मित्रांनो, शुल्क वसुली जी आहे ही कशासाठी आहे तर सध्या देशामध्ये मोबाईल नंबर मिळवण्यासाठी अनेक समस्या निर्माण झाल्यात। बहुतेक मोबाईल वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनमध्ये 2 सिम कार्ड वापरतात। यामध्ये एक कार्ड चालू असतं तर दुसरं कार्ड ते बंद असतं आणि काही वापरकर्ते एकापेक्षा जास्त मोबाईल सिम कार्ड वापरत असतात। त्यामुळे बंद असलेल्या मोबाईल क्रमांकावर शुल्क वसूल करण्याची योजना आखण्यात आलेली आहे। थोडक्यात मित्रांनो, तुमच्याकडे एकापेक्षा जर जास्त सिम कार्ड असतील आणि त्यातले एक चालू आणि बाकीचे जर सिम कार्ड बंद असतील तर त्या बंद सिम कार्डवरती मोबाईल धारकांना यापुढे कदाचित हा जो दंड आहे हा दंड भरावा लागणार आहे, हा दंड त्यांना द्यावा लागणार आहे। तर अनेक देशामध्ये अशा प्रकारचं जे शुल्क आहे ते शुल्क आकारलं जातं। त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बेल्जियम, फिनलँड, ब्रिटन, ग्रीस, हाँगकाँग, बल्गेरिया, स्वित्झर्लंड, पोलंड या सारख्या देशांमध्ये बंद मोबाईल नंबरसाठी जे शुल्क आहे ते शुल्क आकारलं जातं आणि त्याच धर्तीवरती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण यांनी जे सिम कार्ड बंद आहेत त्या बंद सिम कार्डवरती शुल्क आकारण्याची एक योजना तयार केली आहे। तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।